आज मी तुम्हाला ना एकदम चटपटीत अशी भजी बनवून दाखवणार आहे। पुदिना घेतलेला आहे बघा, कोथिंबीर घेतलेली आहे, थोडीशी जास्तच घेतलेली आहे मी। अर्धा चमचा छोट्या आकाराचा ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 1 चमचा छोट्या आकाराचे धने घेतलेले आहेत। आता ही एवढं सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे। पाण्याचा वापर करायचा नाही, असं दरदर असं बारीक करून घ्यायचे। त्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगायचं विसरली, 4 पाकळ्या बघा लसणाच्या घेतलेल्या, 1 मोठी आणि 3 बारीक आहेत। मिक्सरला बघा मी दरदर करून घेतलेलं, एकदम पेस्ट करायची नाही असं। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं टाकणार आहे पाणी आणि हे मी मिक्स करून घेणार आहे। पाणी टाकून बघा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण एका वाडग्यामध्ये काढून घेऊया। त्यात टाकायचे बघा आपल्याला 1 वाटी बेसन पीठ, 1.5 चमचा टाकायचे तांदळाचं पीठ। आता हे काय करायचं, पहिलं मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला आता थोडं थोडं पाणी आणि आता हे मी कालवून घेणार आहे। त्याला काय करणार आहे, 1-2 मिनटं फक्त मी फेटून घेणार आहे। ह्याच्यामध्ये बघा मीडियम आकाराचे 2 कांदे मी असे बारीक कापून घेतले। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हळद आणि हे सगळं आपल्याला आता कालवून घ्यायचे। अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे। आपल्याला लिंबाचा रस टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं। लिंबाचा रस टाकल्यानंतर बघा चांगलं मी मिक्स करून घेतलेलं। तेल बघा गरम करत ठेवलेलं आहे। आता हे थोडासा फेस कमी झाला की नाही की आपण हलवूया। फेस बघा कमी झालेला आहे, आता आपण हलवूया। मस्त बघा असा कलर आलेला आहे। आता हे आपण काढून घेऊया। मस्त असे होतात बघा, हे बघा आत एकदम जाळीदार आहे। तर आपण नाही सोडा टाकला ना काय टाकलेलं,